नमस्कार रामराम मंडळी, मी आलेली आहे माझ्या बारक्या काकीच्या घरी. तिचं झालेलं आहे डोळ्याचं ऑपरेशन आणि तिला थोडीशी शुगर पण आहे. तर तिने मला कॉल केला होता, बोली छाया घरी ये, मला कारल्याची भाजी बनवून दे. एक बहिणी आहे तर ती गेली आहे आता ऑफिसला, तिला आज सुट्टी नाही आहे. तर चला मी झटपट असं कारल्याची भाजी बनवते. सफेद कारलं मिळालं नाही म्हणून हिरवं कारलं घेऊन आले. तर कशी बनवायची ती बघा, पटकन झटपट रेसिपी आपली. हे कारलं मी बारीक चिरून घेतलंय, ह्याच्यामध्ये मीठ टाकून मी ठेवलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट ऑलरेडी तिच्याकडे तयारच असतं. तो कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे मी. कढई गरम करायला ठेवली, गॅस कमी करूया आणि ह्याच्यामध्ये आपण मिरची घालून थोडंसं तेल घालून मस्त अशी फ्राय करून घेऊया हिरवी मिरची. तर हे बघा, अशी हलकी फुलकी मिरची भाजून घेतली आहे आणि थोडंसं आपलं तेल घालायचं आणि मस्त अशी खरपूस हिरवी मिरची भाजून घ्यायची. मिरची भाजून झाली की आपण काढून घेऊया. ही मिरची मी काढून घेतलेली आहे आणि कारलं आता मस्त 2-3 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये घालूया आपण 2 ते 3 चम्मच तेल घालायचं आहे. शॉर्टमध्येच व्हिडिओ आहे तर पटापट करायचं आहे. कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आपण तेलामध्ये घालूया. तर आता तेलामध्ये हे आपलं कारलं मस्त फ्राय करायचं आहे. तोपर्यंत आपण मिरचीचा ठेचा तयार करून घेऊया उखळामध्ये. हे बघा, हे उखळ आहे. सगळ्यांच्या घरी आमच्याकडे उखळीच आहेत. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपलं चवीनुसार मीठ थोडंसं आणि ह्याचा मी ठेचा करून घेते. कारलं बघा मस्त लालसर आणि खरपूस मस्त फ्राय झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालूया आपण शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरचीचा ठेचा केलेला. ठेचा अगदी थोडासाच घालते, किती तिखट लागते ते माहीत नाही, थोडंसं बाकी ठेवलं आहे आणि सगळं एकजीव होईपर्यंत मी मिक्स करून घेते. तर मंडळी, ही झाली झटपट कारल्याची रेसिपी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.